आरक्षण जाणार, संविधान बदललं जाणार असं म्हटलं गेलं। आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक तऱ्हेची भूमिका आंबेडकरी चळवळीच्या जनतेच्या मनामध्ये झाली, आदिवासी बांधवांच्या मनामध्ये त्या ठिकाणी झाली। महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण करण्यात आलं। अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये एक वेगळं वातावरण संबंध देशभरामध्ये निर्माण करण्यात आलं। पण दादानी ठाम अनेक वेळा सांगितलं, मी अनेक वेळा या गोष्टीचा उल्लेख केला की जरी एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो असलो सरकारमध्ये, तरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेपासून सुदभर सुद्धा आम्ही बाजूला गेलो नाही। त्याच विचारधारेवर आम्ही काम करणार आहोत, ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो। नितेश राणे सारखा एखादा बेजार वक्तव्य करत असेल त्याचा सुद्धा जाहीररित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे। सत्तेमध्ये केवळ सत्तेसाठी आम्ही नाही आहोत, आमचे विचार, आमची विचारसरणी या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने 40 मतदारसंघामध्ये आम्ही फिरलो। मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेवरती जाण्याची संधी मिळाली। महायुतीच्या घटक पक्षांनी मला मदत केली, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, पण माझ्या शिवधन मतदारसंघातील जनतेने, रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेने 19 सालामध्ये ज्याला मोदी नावाचा झंझावात चक्रीवादळ देशामध्ये आलं होतं त्याला निर्वाचित केलं। आता वेगळं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं असताना सुद्धा त्याच्यापेक्षा घासून नाही ठासून मला लोकसभेवरती तुम्ही पाठवलं, त्याचा अभिमानपूर्वक उल्लेख मी तरी करतोय। आपल्या सर्वांच्या समोर मला सांगायला अभिमान वाटतोय मुश्ताक भाई, एनडीएची ज्यावेळेला बैठक दिल्लीमध्ये झाली त्यावेळेला वाघवण बंदराच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार निर्णय घेणार होतं। दादांना सोबत घेत मी मोदी साहेबांची भेट घेतली, अमित भाईंची भेट घेतली। त्यांना सांगितलं की वाघवणचा बंदर समग्र कोकण किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, पण माझं दिघीचं पोट ज्याच्या सगळ्या परिसरामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या नावाने औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी बसू शकेल, याच्या संदर्भातला निर्णय भारत सरकारने घेतला पाहिजे। विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय, माझा निकाल 4 जूनला लागला। निकाल लागला म्हणजे लोकसभेचा निकाल लागला। माझ्या अंगावरची राजकीय हळद अजून उतरली नाही, त्याच्या अगोदरच दिघीच्या परिसरामध्ये आज दिघीत श्रीवर्धन तालुका, मुरुड तालुका, मसळा असेल, तळा असेल, माणगाव तालुक्याचा भाग, काही रोहा तालुक्याचा भाग 40,000 कोटी रुपयाची औद्योगिक गुंतवणूक करणारा निर्णय भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केला। ज्या कारणासाठी तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवलं त्याचं पहिलं पाऊल त्या ठिकाणी उचललं गेलं, ज्याच्यातून 5 लाख नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। सांगण्याचा मतित अर्थ असा आहे, पर्यटनावरती आधारित रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी झाली, पण थेटपणाचा रोजगार करण्याची पावलं आपल्याला त्या ठिकाणी उचलली गेली पाहिजेत। गावागावात, तालुक्यामध्ये आज 30-35% घरांना खुरप या वेदना आम्हाला सर्वांनाच आहेत। या वेदनेवरती मात करण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आम्ही सहभागी त्या ठिकाणी झालो, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाद निर्माण करण्यामध्ये। ब्युरो रिपोर्ट, मनोज तांबे, आवाज इंडिया, मुंबई।